BEd CET 2025-26 तर भरपूर विद्यार्थी विचारत आहे की रिझल्ट कधी लागणार आहे आणि या अगोदर आन्सर की बद्दल संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवर दिल्या होत्या। तर रिझल्ट बद्दल भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे की सर रिझल्ट कधी लागणार आहे। तर आपण या अगोदर सांगितलं होतं की मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमचे जे रिझल्ट आहे हे साइटवर उपलब्ध केले जाऊ शकतात। तर आता तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला एक ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे। तर सर्वप्रथम आपण लॉग इन करून घेऊ। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन तुम्हाला दिसून पडेल। या अगोदर आपण ऑब्जेक्शन ट्रॅकर मधून तुमची आन्सर की चेक केली होती। तर आता जे स्कोर कार्डचं ऑप्शन आहे हे आतापर्यंत लॉक होतं, म्हणजे अशा प्रकारे इथे आपण क्लिक करू शकत नव्हतो। तर स्कोर कार्डचं ऑप्शन आता व्हिजिबल करून दिलेलं आहे आणि यावरती जर क्लिक केलं तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला हायर एज्युकेशन मध्ये दोन ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये BEd जनरल आणि त्यानंतर BEd आणि BEd ELCT। तर अशा प्रकारे दोन ऑप्शन लॉग इन मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। याचा अर्थ असा आहे की रिझल्ट लागण्याची प्रोसेस ही सुरू झालेली आहे। तर रिझल्ट आपला कोणत्याही क्षणी लागू शकतो। फक्त रिझल्ट लागायच्या अगोदर तुम्हाला साइटवर प्रॉपर जे नोटिफिकेशन असणार आहे CET सेल कडून ही देण्यात येणार आहे आणि तुमचे स्कोर कार्ड तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी वाट बघावी, कारण की फक्त जे ऑप्शन आहे हे विजिबल करून दिलेले आहे। रिझल्ट अजून लावलेला नाही आहे, परंतु रिझल्ट लागू शकतो। तर यामध्ये अजून ऑप्शन विजिबल नाही आहे। विजिबल ऑप्शन हे रिझल्ट लागल्यानंतर होणार आणि यामध्ये आपण आपले स्कोर कार्ड सुद्धा चेक करू शकतो। तर तुमचा रिझल्ट हा तुम्हाला पर्सेंटाइल मध्ये तुमच्या लॉग इन मध्येच उपलब्ध करून देण्यात येणार आहे। BEd बद्दल संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे। तर संपूर्ण खात्रीशीर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। जर रिझल्ट येत्या 15 ते 20 तारखेपर्यंत जर लागला तर जून महिन्यामध्ये आपली ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार। यामध्ये रजिस्ट्रेशन राहणार, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर आपले कॅपराउंडची प्रोसेस सुरू होणार। तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे। संपूर्ण अपडेट A to Z तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। रिझल्ट बद्दल ही एक अपडेट आली होती, याबद्दल भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहे। तर त्याबद्दल ही एक अपडेट देण्यात आलेली आहे की रिझल्टचे ऑप्शन आलेले आहे, परंतु रिझल्ट अजूनपर्यंत लाईव्ह झालेला नाही आहे। तर रिझल्ट लाईव्ह झाल्यानंतर किंवा त्याबद्दलची कोणतीही प्रॉपर अपडेट आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्या अगोदर विद्यार्थ्यांनी संपूर्ण आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। डॉक्युमेंट्स बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेले आहे। BEd ॲडमिशन प्रोसेस 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।